मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे. रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आणि ही टीका करताना रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना मिठाई दिल्याशिवाय मंत्रिपद किंवा आमदारकी मिळत नसायची असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. ते येथील एका सभेत बोलत होते. शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. मी राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिमांना भीती दाखवली जात आहे. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. त्यांनी मराठी माणसाला फसवलंय, मला फसवलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले अशी जहरी टीका करताना ज्यांनी मिठाई दिली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदे दिल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलेला आहे. रामदास कदम यांनी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड केला असून उद्धव ठाकरे यांची नस मला माहीत आहे. सूर्यकांत दळवी आणि माझे मतभेद होते, पण 5 वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही. ज्यांनी मिठाई दिली त्यांना मंत्रिपदे आणि आमदारकी दिली असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलेला आहे. भगिनीनो, या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका. हे आमचे सूर्यकांत दळवी असते. कदाचित आमच्या दोघांचे मतभेद होते, पण आज सांगतोय तटकरे साहेब 5 वेळा मला निवडून आला. या माणसाला कधी विचारधारा नाही. का विधान परिषद घेतले नाहीत? का मंत्री बनवला नाही? रामदास कदमला बाजूला केला, दिवाकर गावतेला बाजूला केला. अरे भागला अपक्ष आणून त्याला मंत्रीपद दिलं. का सूर्यकांत दळवींना तुम्ही देऊ शकला नसता? नाही झालं. ही खंत आहे माझ्या मनात आहे. कधी बोलवलं आज पहिल्यांदा बोलतोय. कुठलाही स्वार्थ नाही माझा, जबाबदारीनं बोलतोय. पण खोके हवेत, मिठाई हवी. जिथं मिठाई तिथं मंत्रीपद, जिथं मिठाई तिथं आमदारकीपद. आम्ही जवळला पाहिले, बांधवांना जवळला पाहिले. आणि म्हणून या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका. आज मुस्लिमांना बोलवतोय, समाजाला मातोश्रीवरती हा लबाड आहे. याच्यावरती विश्वास ठेवू नका. याची नस मला माहिती आहे, नस मला माहिती आहे. अशा या नालायक आनंदगीतेचा कोकणातून कायमचा निकाल लावून टाका अशी विनंती करतो आणि तो सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.